श्री गजानन सप्तशती अध्याय 17. श्री गणेशाय नमः. हे पंढरीच्या विठुराया, वंदितो मी तुझ्या पाया, ग्रंथ सुंदर व्हावया. श्री गजाननाचा महाराज असता अकोल्यात, न्यावया त्यांना मलकापुरात. प्रयत्न केला भास्करामार्फत, विष्णूसा सावजींनी. महाराज नव्हते तयार, परी भास्कराने केला जोर. भक्त असे आपुला थोर, मलकापुरी गुरुराया. महाराज म्हणाले त्यावर, अति न करावा जोर. दोरी जास्त ताणल्यावर तुटत असे निश्चय. परी भास्कराने तयारी केली जाण्या मलकापुरी. महाराजांना घेऊन बरोबरी आघाडीतून जाण्याची. भक्तांची नजर चुकवून भले, महाराज बायकांच्या डब्यात शिरले. महिलांनी पोलीस बोलाविले महाराजांना उतरवण्यासी. एक पोलीस अधिकारी महाराजांना धरून करी, ओढू लागला सत्वरी. मुलीनं महाराज हल्ले हो. स्टेशन मास्तरांच्या विनंतीवरून महाराज उतरले गाडीतून. शेवटी दुसऱ्या डब्यातून गेले ते मलकापुरी. गुन्हा त्यांचा नोंदवला, खटला महाराजांवर भरला. कायद्याला धरून भला त्या पोलीस अधिकाऱ्याने. बापूसाहेब जठार अधिकारी नेमिले चौकशी अधिकारी. पाहुनी गजाननाची नग्नस्वारी, नतमस्तक झाले मनोमनी. महाराजांना ठेवणे व्यवस्थित, सेवकाचे काम सत्य. चुकले ते कर्तव्याप्रत, म्हणून दंड ठोठावला. महाराज वदले भास्कराला, दंड हा भरण्याला तूच जबाबदार आहेस भला. मनाविरुद्ध केले म्हणून महाराज एकदा अकोल्यात उतरले बापूरावाच्या सदनात. मेहताबशा नामे संत, भेट इच्छिती गजाननाची. बापूरावांनी माणूस पाठविल्या त्या कुरुम गावी भला. मेहताबशाला आणण्याला इच्छा त्याची जाणूनी. आपल्या अर्धांड शिष्यांसहित अकोल्यास आले संत. उतरले असे थेटरात, भेटण्या गजाननाला. दुसरे दिनी थेटरात गजानन आले भेटण्याप्रत. मेहताबशाला ताडिले सत्य, केस धरुनी जोरात. गजाननानी बोध केला, अर्धवट सोडून मशिदीला. मेहताबशा गेला पंजाबला, स्वामी इच्छे करून. आपण सर्व लेकरे भगवंताची जाण खरे. जाणून एकमेकांची अंतरे, सुखी करावे सकल जन. कांता बापूरावाची अति त्रासली होती साची. बाधा होती भानामतीची, महाभयंकर जीवघेणी. त्रासाने त्या तुटले अन्न, काया झाली अतिक्षीण. हालतीचे पाहून बापूराव अति चिंतावला. औषध पाणी बरेच केले, मांत्रिकही पाचारिले. परिसारे व्यर्थची गेले, मुलीना आला गुण. शरण गेला महाराजाला, दूर करिया घाणीला. त्रासलो भानामतीला, आता आधार केवळ तुमचा असो. विनंती त्याची ऐकून बापूराव कांतेच्या अंगावरून एक दृष्टिक्षेप टाकून मुक्त केले तिजला. अंतरीचा पाहुनी शुद्ध भाव, महाराज निश्चय घेती धाव. कृपा करी गुरुराव, आपुल्या निजभक्ता. हा बालाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ. भक्तांसी दावो सुपंथ, करण्या भक्ती साधूची. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन महात्म्य ग्रंथस्य 17 समाप्तः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.